12वीत गेल्यावर इच्छा झाली डॉक्टर व्हावं, पण त्यावेळेस नेमकी ती CET अडचणीची येऊन बसली आणि इंजिनिअरिंगला मार्क लय पडले मला. म्हणजे तुम्हाला नाही माहिती, मी सो कॉल्ड काय म्हणतो स्कॉलर स्टुडंट आहे. 97% मार्क आहेत मला. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिकल अंदाज असेल तुम्हाला, गव्हर्नमेंट कॉलेज मेकॅनिकलचा. तुम्हाला हाही अंदाज आला असेल की मी किती परफेक्ट पाहून लिहू शकतो. 97.99. आणि इतका माझा आला. आपल्या सगळ्याला लय जणांना असतो ना, तर तुम्ही MITत आहेत. ते घेणं देणं हुशार वाटत असतं आपण. बरं आपल्याला नाही वाटलं तर आपल्या नातेवाईकांना, पाहुण्या रावळ्यात सगळ्याला वाटत नाही पोरग MITला गावाकडे गेली, MIT पुण्यात असते. आमच्या वेळेला औरंगाबादला आहे मुलगा, औरंगाबादला. वडील सांगा पोरगले हुशार आहे औरंगाबादला. आणि फर्स्ट इयरला पडलं ना 3 कॅट्या. एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बॅग. आणि ते बॅग झालं गेलो गावाकडं. आणि वडील असं म्हणायचे पोरगा आता सेकंड इयरला जाईल. कुठं सांगावं मार्क मी लई मोठी त्याच्याकडे म्हणून 40 एकच ध्यास पास होईपर्यंत अभ्यास. आणि कोणतरी सांगायचं की आम्हाला कॉलेजमध्ये सिनियर असतात ना आपल्याला, किंवा लय काय स्कोअर नसतो करायचं, 42-43 लय झालं. आणि एका नाईटमध्ये विषय निघतं म्हणलं लय अभ्यास करायची गरज काय. आणि जर एका नाईटमध्ये विषय निघतो तो 1 वर्षभर करायचं काय. ह्यो प्रॉब्लेम आम्हाला कधी आलाच नाही. आणि तशाच काय झालं, पण गावाकडे गेले पप्पा नातेवाईक गोते असतात हुशार पोरग. आम्हाला म्हणले हुशार आहे शरदले गव्हर्नमेंट कॉलेज औरंगाबाद मेकॅनिकल. ते आमच्या पोराला सांग ना 10वी झाल्यावर काय करू. त्याला आम्हालाच वेळ लागला, तुला काय सांगू. म्हणजे मी पोराला सांगत असतो विचारीक्षा भाऊ डिग्रीतले मार्क घ्या, बरं चांगले मार्क घ्या. म्हणजे भविष्यात डिग्री करून काय कुणाचं कल्याण झालं आहे का, किंवा आता मार्केट एवढं वेगळं झालं आहे, मार्क मिळून काय होतं. मिनिमम आपल्या बायकोला आपण हुशार वाटलं पाहिजे, त्यासाठी तरी डिग्रीत मार्क. हां आता मी लय जर शहाणपणाच्या गप्पा मारेन, मला माहिती आहे किती मार्क आहे तुम्हाला, तुमचे मार्क मी पाहिलेत. मग डिग्रीत आता आपल्याला काय करायचं आहे तर मिनिमम मार्क चांगले घ्यायचे. आणि मला त्यावेळेस कळत नव्हतं. मग फर्स्ट इयरमध्ये सेकंड इयरमध्ये गेलो, कसं कळालं नाही. मशीन डिझाईन आणि ते भंगार सब्जेक्ट नशिबात आलेले. मशीन डिझाईन पाहिल्यावर मला कळालं तेव्हा पहिल्यांदा आयुष्यात की भाई आपण चुकीच्या रस्त्याला आलो. आणि टॉम पाहिलं आणि ते इतके बेकार सब्जेक्ट. आणि म्हणलं आपण BA करायला पाहिजे होतं. कारण की काय असतं माहिती आहे की हवं आहेत आपल्याला, जर हातात जे मिळाले ना ते जर अवघड वाटायला तर छोटं काहीतरी. म्हणजे मला त्यावेळेस वाटतं यार 12 झाला D.Ed केला असतं जमलं असतं. लगेच नोकरी, लगेच लग्न, लगेच शिक्षक. मग सुंदर मराठी भाषेत बोलायचं. मराठी भाषेबद्दल बोलताना म्हणजे शिक्षकाला लय खास बोलता येतं. कुलकर्णी सर किती छान बोल. मला 2-4 शब्दाचे अर्थच कळायला नाही. मी लय मन लावून ऐकलं. मी खरंच लय मन लावून ऐकलं. बऱ्याचदा काय माहिती आहे का, इंग्लिश बोलले असते तर सर मला वाईट वाटलं नसतं का मला इंग्लिश नीट समजतच नाही. आता मराठी समजायला म्हणल्यावर प्रॉब्लेम आहे. आणि मी लेखक पण आहे. मराठी रावण नावाचं पुस्तक लिहिलं. मला एक जण म्हणलं अरे ते रावण पुस्तकाचा कादंबरीचा प्रकार कोणता आहे, तिच्यात साहित्यिक मूल्य नाहीत. म्हणलं मला 2च प्रकार माहिती आहेत, गद्य नाही तर पद्य. हे गद्य असेल बहुतेक. आणि डिग्री झाली कशी तरी तोडत मोडत 5-6 मार्क मिळवायचा गठ्ठा घेऊन कुठं आम्ही पळालो पुण्याकडे. चला एक जणांनी सांगितलं आता तरी मोटिवेशनल स्पीकर झाले, बाजार आहे, मी बी त्यातलं एक ज्ञानंदन आम्हाला मार्केट आलंय, तुम लढ सकते हो. अरे भाई किधर, तुम खुद को पहचानो. अरे भाई थांब, अरे खुद को पहचानो नेमकं काय करू. आणि मला त्यावेळेस फक्त एक गोष्ट माझ्या आयुष्यात चांगली झाली खरं सांगायचं. ती गोष्ट अशी होती की माझे वडील शिक्षक होते आणि ते कायम प्रेशरमध्ये असायचे. आणि वडील प्रेशरमध्ये मला द्यायचे. का बरं, त्याला कारण होतं. त्याला कारण असं असतं की आपला चुलत भाऊ, आत्ते भाऊ, मामा भाऊ, मावस भाऊ, ह्याच्यातलं जर बांडगुळ एखादं हुशार निघलं ना कार्यक्रमच झाला. आणि आमच्यातलं एक जण असं हुशार होतं, बघ त्याला तुला काय कमी, ते मटण खातं तू मटण खातो, तुला काय कमी केलं मी. त्याला काय सांगा, आमच्या मेंदूत प्रॉब्लेम आहे जरा, थोडं थांबा. अरे मग IQ टेस्ट वेगवेगळे आहे ना भाई. आम्हाला नाही जमत म्हणलं. आता म्हणलं मला लय चिठ्ठ्या जमतात, त्याला जमतात काय. शिवाय म्हणलं तुम्ही लाईनीन तासभर देईन, त्याला जमतात का. पण ह्याला स्किल नाही म्हणत. आणि त्यावेळेस आम्ही गुंडाबिंड करायचो. आणि आदर्श लय खतरनाक. आपण म्हणतो ना आयुष्यात मोटिवेशनल स्पीकर काय सांगतात, कुणाला तरी आदर्श म्हणा. आमच्या वेळेस पुस्तक होते, आयुष्यात आदर्श पाहिजे. म्हणलं ठीक आहे. कॉलनीच्या बाहेर गेलो की लगे नगरसेवक 5-6 अंगठ्या,
स्कॉर्पिओ. अरे म्हणलं भाई हे आदर्श आयुष्यातला पहिला आदर्श तो. तिथून बाहेर पुढे आलं की सचिन तेंडुलकर 100 केले. अरे म्हणलं सचिन घंट्याला आदर्श बनलेले. आमदार हे वाळूवाला सगळे जवळचे टपरीवाले वडापाववाले अरे हे लय पैसे कमी दे. एखाद्याचं म्हणतात हॉटेल अरे भाऊ हे आदर्श आपण म्हटलं कळा ना. आणि मग त्यावेळेस वडील म्हणायचे अरे शरद थोडं दमान घे. काय कर म्हणले तू वाचत. माझ्या वडिलांनी एक वाक्य मला फार छान सांगितलं. शरद वाचत राहा जोपर्यंत आयुष्यात काही सापडत नाही तोपर्यंत वाचत राहा. आणि त्याच याने मी वाचायला सुरुवात केलं. कुठून केलं? छाया मृत्युंजय आहे ती सुहास शिरवाळकर हे ते लय मोठे कादंबऱ्या फुल कादंबऱ्या. मग असं वाटायला लागलं मला मराठी भाषेतलं लय कळतं. साहित्यावर कोणी गप्पा मारायला म्हणा छावा वाचलं का मृत्युंजय वाचलं का मी अशातच हे आहे ते वाचलं. आणि बरंच वाचन हे आता वाचनाला पण म्हणतो ना तुझी हॉबी काय आहे रीडिंग. ते छंद होऊन बसला. इतकं वाईट आहे मित्रांनो. वाचन हा छंद नसून वाचन ही गरज आहे. आणि गरज जी आहे ना ती ह्या पुस्तकापासून सुरू जरी होत असेल तरी आपल्याला हळूहळू कळायला लागतं. आणि मग मी ज्यावेळेस 12वी झाली आणि इंजिनिअरिंगला गेलो मला त्यावेळेस कळालं अरे आदर्श नाही का जातीतलं पाहिजे. इतर का असं कसं चाललं जयंतीला बॉम्बलाच आहे ना. आणि 12वीला फर्स्ट टाइम कळालं आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे एक समूह एक जातीतले आदर्श ते निवडायचे ते करायचे. आणि ह्या गोंधळात मग मला कोणतरी सांगितलं तू इंडियन वाचूच नको यार मार्क्स वाच मला मार्क्स. मग मी कम्युनिस्ट आंबेडकर राईट्स हे सगळे वाचायला लागलो. आणि वाटायला लागलं अरे देशात तर परिवर्तन झालं पाहिजे. आम्ही केट्यात आमची इथं केटी मेकॅनिक्स बॅक आहे. आणि का पाहू ते भारताच्या शिक्षण व्यवस्थेतच प्रॉब्लेम आहे. अरे हो दलिंदर सगळी सिलिकॉन व्हॅली भरली की याच एज्युकेशन सिस्टीम. अख्खी सिलिकॉन व्हॅली सगळे कलेक्टर ह्याच सिस्टीममधलेत ना. तुला पर्क्युलेट नाही होता आलं पण म्हणलं गप्पा मारायचं. आणि मग मी अशा गप्पा मारल्या जागतिक लेवलच्या. भगतसिंग 19व्या वर्षी फाशीवर गेला. देश कळाला त्याला. माझे वडील म्हणले दादा आपल्याला डिग्रीत कळायचं फर्स्ट इयरला. उदाहरण भगतसिंग. उदाहरण द्यायचं शिवाजी महाराज 16व्या वर्षी रायरेश्वरावर शपथ घेतली. म्हणले 16व्या वर्षी आपल्याला कळत नव्हतं आपण पॅन्ट आणि शर्ट राईट घातलंय का म्हणून. म्हणजे असं गप्पा मारायची सवय त्या ओऱ्यात वाचन केलं आणि लय मोठमोठ्याला गप्पा मारायच्या. डिग्री झाल्यावर मग सगळे पुण्याला पुण्याकडे आलो. आणि त्यावेळेस पुण्यात आल्यावर मला परत कळालं म्हणजे तुम्हाला मला सांगायचं काय माहिती आहे का आयुष्यात स्वप्न कोणतंही असो सगळ्यात महत्त्वाचं स्वप्न म्हणजे काय आपल्याला कळतच नाही. आपलं म्हणजे तुमचे आदर्श आता इलॉन मस्क आता रॉकेट आपल्याला उडीता येणार आहे का थोडक्यात घेऊन आपण छोटछोटाली करू ना. पण डायरेक्ट पाहिजे तर काय होतं चाहिए तो तू नाही तर कुछ भी नाही. म्हणजे डायरेक्ट मोठे स्वप्न बघायचे. पण मी म्हणतो मोठ्या स्वप्नांची सुरुवात छोट्या स्वप्नापासून. आणि आत्तासारखे मोटिवेशनल स्पीकर त्यावेळेस नव्हते आमच्याकडे. आम्ही पुस्तक वाचायचं. मग पुण्यात कोणतरी आलं पुण्यात म्हणलं अरे पुण्यातलं मोठं साहित्यांचं भांडार आहे काहीतरी वाचत राहा. मला सगळ्यात जास्त कौतुक वाटलं माहिती आहे का इंजिनिअरिंगचे पोरं वाचतात आता सर वाचतात. म्हणजे मला ज्यावेळेस पुरस्कार मिळाला लंडनला यंग एंटरप्रेन्योर म्हणून आणि मी वापस आलो तर विमानात एक जण भेटला मला. तर मला म्हणला तुम्ही काय झालं इंजिनिअरिंग. तर म्हणलं मी बी इंजिनियरच आहे. रावण पुस्तक लिहिलं छापायला गेलो छापखान्याला म्हणलं तू काय तर म्हणलं मी इंजिनियर आहे. पहिल्यांदा एका पेपरला गेलो दिव्य मराठी पुढारीला संपादक म्हणला मी बी इंजिनियर आहे. ही जमात सगळीकडे ही कुठं नाही असं नाही सगळीकडे. फक्त लोकांना वाटतं आम्ही डिप्रेशनमध्ये. दिस इज नॉट डिप्रेशन. आम्ही मापं काढीत असतो. आम्हाला सगळं कळालेलं असते. अरे पुण्यात आलो पुण्यात मला अरे इथं मोटिवेशनल पुस्तकं. मग गेलो मी आप्पापळून चौकात. सवय होती वडील म्हणले ते वाचत राहा. बाबासाहेब आंबेडकर म्हणले वाचाल तर वाचाल. आणि मग आम्ही त्या दिशेने कारण की अजूनही पुस्तकांना ज्ञानाचा स्रोत समजला जातो हे भाग्य. काही कचरा लेखकांनी लेखाचरा करून टाकला पण तरी ज्ञानाचा स्रोत. आणि आप्पापळून चौकात गेलो आणि म्हणलं आता काहीतरी मोटिवेशन पाहिजे ना. आयुष्य जगायचं म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाचं काय होऊन बसले मोटिवेशन. पेनकिलरच्या गोळ्या. सकाळी सकाळी मी भाषणात बोलत असतो ह्या पेनकिलरच्या गोळ्या. मग मी गेलो मार्केटमध्ये आप्पापळून चौकात तिथं वाचलं ते पुस्तक. श्रीमंत तर तू होणारच तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. इतके दलिंदर पुस्तक होतं. त्यात एक पुस्तक होतं सिक्रेट. आप जैसा सोचते हो वैसा बनते हो. मग घेतलं आम्ही पुस्तक. मग मी रात्र बनवायचो ऑडी मर्सिडीज 6 महिने घ्यायचे पैसे संपले पण ऑडी काय आले नाही मर्सिडीज नाही आली. मला नंतर लक्षात आलं नुसतं मोटिवेशनचं काम नाही तर तुम्हाला ॲक्शनसुद्धा घेता आल्या पाहिजेत. आणि मग तिथं आलो आणि पुण्यात त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस नोकरी लागत नाही MPSC आणि UPSCचा प्रॉब्लेम काय होता आपला
की ज्यावेळेस आपल्याकडे कॅट्या असतात, ज्यावेळेस आपल्याला कॅम्पस होत आहे, कारण की हे बघा ना तुम्ही थर्ड इयर फायनल इयरच्या पूर्वी मी गेट करतो, मी CET करतो, मी MPSC करतो, आणि 90% पोरं तर असे आहेत की ते दुसऱ्याला विचारतात मी काय करू. आणि कारण की कन्फ्युजन आहे ना, डिग्री झाल्यावर कॉलेजच्या बाहेर जायचं सुद्धा भीती वाटते की बाहेर जाऊन नेमकं करायचं आहे काय. आणि अशा वातावरणात मग मला पुण्याला आलो, इथं जॉब बी मिळाला भोसरी MIDCत, कारण की मार्ग माझा गट असल्या कोणी किंमत देत नाही. आणि मग मी मार्ग शोधला की आपण MPSC करू. फोन केला वडिलांना, म्हणलं पप्पा मी MPSC करतो. अरे म्हणले जे करायचं ते नीट तर समजून घे, स्पर्धा परीक्षा तरी म्हण, MPSC करतो म्हणजे काय करतो. म्हणजे आपण जे काही आयुष्यात करतो त्याच्याबद्दल आपल्यात स्पष्टता नसते. ह्याच्यात लॉस कोणाचा होतो? आपलाच होतो, आपलाच वेळ वाया जातो. आणि मग मी MPSC स्पर्धा परीक्षा करायचा निर्णय घेतला. महिन्याभरात तर मला कळालं मी अवकात काय. फॅक्ट सांग का, सरने जेवढं सांगितलंय ना, क्षमता नाही, अवकात चेक करायचे. क्षमता आणि कौशल्य लय लांब नाही. अवकात आहे का बाई? वाचायची अवकात आहे का? सॉफ्टवेअर करायची अवकात आहे का? सोप्या भाषेत. आणि सर म्हणलं ना, आरशासमोर उभं राहायचं, विचारायचं बाई तरी अवकात क्या आहे. दुसऱ्या समोर गेलं ते म्हणा झाड बरे थांब. म्हणजे आपण सगळे पहिले स्वतःला विचारलं पाहिजे. आणि असं मी विचारलं, भाई तू कोण आहे? मग मामन म्हणलं मी भविष्यातला नेता आहे. म्हणजे असं स्वप्न पडतं माणसाला, असं वाटतं ना. आता बरेच मी वाटलं एकदा म्हणलं होतं, पप्पा इथं काही शहरात काही नाही आहे, संस्कृती गावाकडेच टिकलेली आहे, आणि गांधीजी म्हणून गेले खेड्याकडे चला. वडील म्हणले 1942च्या आधी, आता हे 12-13 चालू आहे, आता तुम्हाला पुढंच जावं लागणार आहे. आणि कुणी किती काय म्हणलं तरी संस्कृती टिकू न टिकू, पण हे शहर आपल्याला शिकवतात आपल्या अवकात काय, ह्या उंच उंच बिल्डिंगी शिकवतात आपल्या अवकात काय. आणि प्रॉब्लेम काय माहिती, आपलं स्वप्नच मोठं नाही पाहिजे. आपण आपल्या मेंदूचा आवाकाच नाही. समज आता मी तुम्हाला म्हणलं ना, तुमचा एक 2 BHK फ्लॅट पुण्यात, आपण म्हणतो हो आहे चालेल. म्हणलं 1-2 फ्लॅट, आपलं म्हणतं हो चालेल. ते लिमिरिडियन हॉटेल तुझं, आपण म्हणतो नाही थांब. झेपणारच नाही ना आपल्याला की ते आपलं हॉटेल असं. म्हणजे एखादं जर मोठं गोष्ट आपण पाहिलं आपल्याला झेपत नाही. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्या मेंदूचा आवाका वाढवतो. आणि ते वाढतो कशातून? तर तो वाचनातून वाढतो. माझं असं म्हणणं येतं की तुम्ही म्हणजे ज्ञानेश्वर इतकं लकी आहे की आयुष्याच्या ह्या टप्प्यावर हे पुस्तक यांच्या हातात इथपर्यंत आलं. आणि हा प्रोग्राम शेख सर तुम्ही हुसेन सर तुम्ही अरेंज केला, मला फार कौतुक वाटतं. कारण की मगाशी त्यांनी सांगितलं AIBIचे कार्यक्रम चालतात. मी सुद्धा सगळ्या कॉलेजमध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटला गेलो. माझीसुद्धा पहिलीच वेळ की इथं मी पुस्तकाबद्दल बोलतो. म्हणजे हे सगळ्यात चांगलं. म्हणजे सर मगाशी बोलले ना, आपल्याला माणूस म्हणून जगायचं आहे. खरं आहे, आपण सगळे यांत्रिक बिंत्रिक त्या गप्पालाही मोठ्या येतात, पण आपण झालोत नाही का मटेरियलिस्टिक. आपल्याला वस्तू पाहिजे. आपले स्वप्नसुद्धा वस्तूशी निगडीत आहेत. म्हणजे बघा ना, 2 व्हीलर पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे, आयफोन पाहिजे. हां, म्हणजे स्वप्नसुद्धा बघण्यासाठी आयुष्यातली खूप वर्ष वाया जातात. म्हणजे मी बऱ्याच जणांना सांगत असतो की APJ अब्दुल कलामच्या अग्निपंख पुस्तकापासून माझ्या आयुष्याची सुरुवात. मला कळालं की नेमकं कुठं जायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे स्पष्ट म्हणजे नुसत्या शिव्यात स्पष्ट नाही, स्पष्टता आपल्या आयुष्यात पण पाहिजे की आपल्याला पुढं. नाही तर खूप वेळ वाया जातो आयुष्यात. माझा गेला लय मोठे पुस्तक वाचले, कळणच नेमकं पुढं जायचं म्हणजे नेमकं पुढं जायचं. बरं जण म्हणायचं, अरे तुझ्या ध्येय जिद्द चिकाटी मेहनत पाहिजे. अरे भाई तिथं म्हणजे काय, ध्येय म्हणजे काय? आपण एकदा विचारून बघा ना की आपल्या मेंदूचा आवाका म्हणजे नेमकं काय. आपण म्हणतो MPSC UPSC स्पर्धा परीक्षा, मी याच्यावर नाही बोलत. हे करिअरचं एक मार्ग आहे, त्याच्यात लोक लई त्याच्यावर मी बऱ्याचदा बोललेलो यूट्यूबवर. पण नेमकं स्वप्न म्हणजे काय ना, आपल्याला पुढं जायचं. आपण म्हणतो ना आई वडिलांचं, आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज ही श्रींची इच्छा, छत्रपतींचं स्वप्न. अरे स्वप्न म्हणजे काय? स्वप्न पाहिलं आपण कधी स्वप्न बघतो का? सगळ्यात महत्त्वाचं हेच वय आहे. कोणी किती काय म्हणून सर जरी म्हणत असले आयुष्य एकदम स्थिर पाहिजे, नाही स्थिर सर, पर्यायच नाही, नाही तर गुलाम म्हणून जगावं लागणार. मग आपल्याला स्थिर नाही राहायचं, मग काय करायचं? आपलं स्वप्न बघणं आहे, आपल्याला घासून घेणं आहे. कारण की मानवजातीतल्या सगळ्यात विकसनशील कालखंडात आपला जन्म झाला म्हणजे आपण पहिले तर लकी आहेत. सगळ्यात लकी कालखंड आपण बघा ना, स्वातंत्र्य लढत असतो तर खलास होता कार्यक्रम, नाही तर गावाकडे असतो. कित्येक भारतातले लोक असे होते त्यांना मिळच नव्हतं, इंग्रज येऊन गेले भिऊन, कारण ते गावाच्या बाहेर कधी आलेच नाहीत. पण आपण अशा कालखंडात आहेत की सगळं जग आता मोबाईलवर येऊन थांबलं. आणि ह्या कालखंडात आपल्याला झोपून जमणार नाही, आपल्याला क्षमता वाढवायला लागतील. नाही तर मग आहेच जग फार वाईट आहे, लोकांनी माझं असं केलं, ती तसंच वागली, हे असंच वागलं, ह्याच्यात वेळ जाता कामा नाही. आणि मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर याच्यासाठी कंटिन्यू मेंदूला धार दिली पाहिजे. आणि धार जी लागणार आहे ना
ती पुस्तकांपासून लागणार आहे. आणि पुस्तक वाचणं म्हणजे आपण म्हणतो अकॅडमिक्स आपण वाचतोच, पण इतर लिटरेचर आपण वाचलं पाहिजे. का? कारण की सांगता येत नाही भविष्यात आपण कुठून कुठं जातो. मी मेकॅनिकल इंजिनियर अर्धवट आहे मला ती मान्य आहे, पण मी ठरवलं की लेबर कॉन्ट्रॅक्शन म्हणजे ना आयुष्यात आपण एखादं स्वप्न घेऊन बसलो तर किती वेळ त्याच्यात वाया घालायचं. MPSC करणारे कित्येक मुलं आता त्या ज्ञानेश्वरीने तर सगळं डिटेल्स लिहिले त्याचे की MPSC करणारी मुलं आयुष्यातले 5, 6, 7, 8, 9 वर्ष देतात. आणि सगळ्यात वाईट काय आहे की हे सगळ्यात वाईट आहे की महाराष्ट्रातलं सगळ्यात क्रीम ब्रेन त्या परीक्षेत अडकले. मी सगळ्यात हुशार पोरं म्हणतो, कारण की जो मुलगा 10वीला मेरिट आहे, जो 12वीला मेरिट आहे, जो इंजिनिअरिंगमध्ये मेरिटला आहे, टॉपला आहे, हाच मुलगा त्या परीक्षेला दुसऱ्या वर्षी हात लावतो. आमच्यासारखे वर्ष 6 महिन्यात कळते आम्हाला नाही इकडे जायचं. आणि हा क्रीम ब्रेन 3 वर्ष 4 वर्षांनी डिप्रेशन होतो. याला म्हणायचं आपण ब्रेन डॅमेज, स्टेटचा ब्रेन हॅमेज होतो. मग लोकांनी स्वप्न समजून घेतलं की MPSC UPSC म्हणजे सक्सेस. मी म्हणतो नाही, त्याच्या पुढचं. मग त्याच्या पुढचं काय? तर त्याच्या पुढचे नवीन रस्ते शोधणं. आणि हाच कालखंड मी म्हणतो ना, MPSC UPSC परीक्षा द्यायची आहे का? अवकात असेल तर द्यायची. किती वर्ष द्यायचे आहेत? आहे ना अभ्यास, आपल्याला मेंदूत चलतोय ना, चौफेर चलतोय, पॉलिटिक्स कळतं आहे, आपल्याला इंटरनॅशनल पॉलिटिक्स कळतं आहे, आपलं गणित चांगलं आहे, ती परीक्षा द्यायची. पण किती? 2. तिसरा अटेम्प्ट नंतर नाही जमलं लगेच 20 मार्क. पण असं नाही की ही स्पर्धा परीक्षा हा प्रकार हा मायाजाळ आहे. हा मायाजाळ नाही. हा भले ती परीक्षा अनप्रिडिक्टेबल आहे, पण ते लाल दिव्याचं स्वप्न आपण का नाही बघा? एकदा ते स्वप्न बघू ना. 45 नंतर नाही ते करता येणार, 40 नंतर बिझनेस करता येईल, सगळं करता येईल, पण वयाच्या 35 नंतर ते एक्झाम देता येत नाही. का? तर आत्ता जर तुमच्या डोक्यात असेल ही परीक्षा द्यायची तर 100% द्या. कारण की आपण अशा याच्यातून आलो की आपल्या आज्याचा पासपोर्ट फोटो नाही. आपल्या आज्याने, आपल्या बापाने, माझ्या तरी खेडेगावात आम्ही डोंगरात ज्ञानेश्वरचे तर आईवडिलांनी ऊसतोड कामगार आहेत. तुम्हाला नाही माहिती, फार गरीब परिस्थितीतून आलेले लेखक आहेत. पण आपण सगळ्यांनी हे पाहिले, जर त्यांना लाल दिवा आवडतो तर एक प्रयत्न त्यांच्यासाठी का नाही करू? त्याला गुंगीत लटकलेलं नाही म्हणता. एक स्वप्न बघू ना. काय करणार? आपल्या आईवडिलांनी लहान जर आपल्या आज्याने तालुक्याला आला नाही, आज्याने बस नाही बघितली, आणि त्या जर आज्याला कलेक्टर खरंच मोठा वाटतोय तर एकदा ट्राय करून बघू होता येतं की नाही होता येत. जर नसन होता येत तर इट्स ओके, नवीन मार्ग आहे. पण त्या परीक्षाही वाईट नाहीत. त्या परीक्षा ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळतात. त्या परीक्षेत आपल्याला देशाचं सोशल वर्क करता येतं, असा भास निर्माण करता येतो. लई पैसे कमी आहेत. धुमाकूळ पैसे, हुंड्यात धुमाकूळ. कोणी विचारित नाही पैसे तुझ्याकडे किती. प्रत्येकजण साहेब म्हणते अक्कल नसली तरी. आणि धुमाकूळ पैसे कमवणारी जर एखादी संस्था जर एक्झाम असेल तर काय ते BA आणि MHच पोरण थोडी त्याच्या आपण उतरायचं त्याच्यात. बसला छक्का तर बसला छक्का, अशी अनप्रिडिक्टेबल आहे. पण एक आहे, तिच्यात वेळ वाया घालायची नाही. आणि आपण सगळ्यात स्वप्न मोठी बघितली पाहिजेत. मोठ्या स्वप्नांसाठी आपण इथपर्यंत आलोत. आपले आईवडीलची 3री पिढी आपली, जी की आपण एज्युकेशनमध्ये आलो, आपल्याला इथपर्यंत पुण्यात त्यांनी पाठवलं आहे, ज्यांच्यावर आपण भांडतो, इथपर्यंत आलोत म्हणजेच आपण काहीतरी होणार आहेत. पण त्याच्यात आपला वेळ वाया जायला नको. आणि सगळ्यात जास्त गीत 2.5-3 तास झाले. तुम्ही मराठी साहित्य ह्या विषयावर सर बळजबरी बसला असलं तरी प्रॉब्लेम नाही, पण बसलात ना आणि तुम्ही उभं राहिलात, तुमचं कौतुक की तुम्ही इतकं उभं राहून ऐकताय. बऱ्याच वेळचे ह्या साईडला मुलं, तर हा सुंदर कार्यक्रम अरेंज केला. आणि ज्ञानेश्वरचे मी नाही म्हणणार की असे च्या गुंगीत लटकलेले तारुण्याचं त्याचं येसन वाचा. सुरुवात तिथून आहे त्याची. तुम्ही एकदा येसन वाचलं ना तुम्हाला कळेल की खरं काय म्हणजे जगणं ज्याला म्हणतो ना ते येसनमध्ये. ही MPSC तर आपल्यासमोर चाललेली ही जी चमकधमक आहे, ह्या चमकधमकपासून सुटका आपल्याला मिळवायची. पण त्याचा अर्थ असा नाही की आपल्याला स्वप्न बघायचे. मी सुद्धा स्वप्न बघितलं, अर्धवट इंजिनियर मगाशी सांगितलं मी. तिथून मी एंटरप्रेनर झालो. मला नीट कुणी शरदराव म्हणलेलं नाही, मला डायरेक्ट प्रिन्स चार्ल्सने बोलवलं 8 दिवस लंडनमध्ये ह्याच भाषेने. आणि मला ट्रान्सलेटरसुद्धा होता. म्हणजे MPSC झालं नाही, MBA झालं नाही, काहीच झालं नाही. आयुष्यातले 3-4 वर्ष गेले आणि मी सरवलं की मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होणार. ठेकेदारीपासून चालू केलं. 2013ला 100 देशांमधला यंग एंटरप्रेन्योर अवॉर्डसाठी मला लंडनला बोलवलं. मी प्रिन्स चार्ल्सला बंकिंगहॅम पॅलेसमध्ये जेवलो आणि त्यावेळेस माझ्या दरवाजा ओपन झाला की अरे नाही भाई, तू कुठलाही आहेस, तुझी जात कोणती आहे, तू कुठलं गाव कोणतं आहे, तुझा समाज कोणता आहे, तुझ्याकडे पैसे आहेत नाहीत, हे काही बंधन नाही आहे. फक्त एक आहे, तुम्हाला घोड्याच्या ठापासारखं ब्लॅक हॉर्ससारखं पळावं लागणार. आपले स्वप्न डिफाईन करावं लागणार आहेत, आपल्याला पळावं लागणार आहेत. तिथून वापस आलं मला परत दुसरं स्वप्न सापडलं. आयुष्यच मुळात काय आहे? आयुष्यच मुळात प्रतिमांचे आणि आयुष्यच मुळात स्वप्नांचे. स्वप्न बघत राहायचं, पुढं चालत राहायचं. मराठी भाषेतलं माहीत नाही, कादंबरी लिहायला सुरुवात केली. रावण राजराक्षरांचं पुस्तक लिहिलं, 1.5 लाख कॉप्या विकल्यात, मराठीत बेस्ट सेलर आहेत. काहीच संबंध नाही मराठी. म्हणजे सांगायचं तात्पर्य एक आहे मला
की आपण इंजिनियर्स आहेत, आपण इथं टेक्निक शिकलो, तर एक लक्षात ठेवायचं की कुठलंही स्वप्न बघा, कुठल्याही क्षेत्राचं, साहित्य असेल, कला असेल, जे कोणतं, मी म्हणत नाही MPSC UPSC, कुठल्याही क्षेत्रातलं स्वप्न बघा आणि ते पूर्ण करा. कारण की मरताना आपल्याला गिल्ट घ्यायचा नाही की यार भाई बापाने इथपर्यंत पाठवलं पण आपल्याला जमलं नाही. आणि हे जर दुःख घेऊन मरायचं नसेल तर सगळ्यात पहिली सुरुवात आहे, मला लोक म्हणतात ना अपयशी यशाची पहिली पायरी असते, तसली काय भंगार पायरीच नसते मुळात. तो नाही, आपल्या म्हणी लय बोगस आहेत काय, तर ते असली काही म्हणच नाही. मग पायऱ्या कोणत्या आहेत यशाच्या? साध्या सिंपल पायऱ्या आहेत. आपण सतत वाचलं पाहिजे. आणि खरं सांगू का, तुम्ही ह्या पुस्तकापासून सुरुवात करतात म्हणजे खरं तुम्ही पहिल्यांदा कचरा साहित्य वाचण्यापासून वाचलात, नाहीतर त्या लायब्ररीत लय कचरा, तो पूर्ण कचरा वाचून एकदम आपल्या आयुष्याला डोळ्यासमोर आपल्यासमोर येणारी अशी एखादी गोष्ट वाटतात. तर हे पुस्तक लिहिल्याबद्दल तर आपण खरंच सांगतो ज्ञानेश्वर जाधवचं आभार मानले पाहिजे. ज्ञानेश्वर तुम्ही उभा राहा, आम्हाला तुमच्यासाठी टाळ्या वाजवत आहे की तुम्ही सगळ्यांच्या आयुष्यात, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ही एक फेज येणार आहे की आपण MPSCच्या मायाजाळात जाणार आहेत, मोगराजाळात जाणार आहेत. तर तिथून वाचवण्यासाठी आधी आपल्याला एखादी गोष्ट जर कोणी लेखक सांगतात त्याचे आपण आभार मानले पाहिजेत. आणि या सुंदर कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो.